5वी, 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कॉपीमुक्त परीक्षा ही काळाची गरज असा विचार घेऊन परीक्षा काळात यमुनाबाई माध्यमिक शाळेच्या परीक्षा केंद्रावर स्वयंस्फूर्तपणे कॉपीमुक्ती करण्याचा संकल्प केला आहे। याबाबतीत संस्थेचे अध्यक्ष डी.बी. पाटील होटाळकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, सचिव स्वाधीनी सौ सिंधुताई पाटील, प्राचार्य फाजगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10वीच्या यमुनाबाई माध्यमिक ज्युनियर कॉलेज नायगाव येथे परीक्षा केंद्र, कॉपीमुक्त परीक्षा केंद्र तथा पोलीस मुक्त परीक्षा केंद्र, बैठे पथक मुक्ती परीक्षा केंद्र चालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः काम करण्याचे ठरवले आहे। या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। कॉपी ही विद्यार्थी देशाला लागलेली कीड आहे, ही स्वतः होऊन संपवायची असा दृढ संकल्प इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे। विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्तीची गरज विद्यार्थी परीक्षेत होणाऱ्या अभ्यासाचा वेळ वाट आहे, यामुळे स्वतःहून मुलांनी कॉपीमुक्त अभियान तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, शिक्षण सभापती व आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेली कॉपीमुक्तीची गरज भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे, असे विचार या चिमुकले यांनी आपल्या लेखी निवेदनातून मांडले आहेत। एखादी व्यक्ती अथवा पालक परीक्षा केंद्रात कॉपी देण्यासाठी आला तर गांधीगिरीने त्यांचा फूल देऊन सत्कार करावा व कॉपीचे वाईट परिणाम समजून सांगण्याचे काम या मुली करणार आहेत। या मुली शालेय परिसरात बॅनर हातात घेऊन समाज मन बदलण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत काम करण्याचे ठरवले आहे। कितपत योग्य आहे हे आम्हाला समजलं नव्हतं आणि पुन्हा मग आम्ही जेव्हा विचार केला याच्यावर तेव्हा कळालं की हे खरंच चुकीचं आहे। कॉपी केल्यामुळे आपल्या भविष्यात किती नुकसान होतं याचंच आम्हाला इथे भान कळालं आणि त्यामुळे आम्ही या कॉपी मुक्तीचा जो अभियान होता तो आम्ही राबवण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी आमच्या शाळेने व तसेच आमचे प्राचार्य व संस्थापक साहेबांनी खूप आम्हाला प्रोत्साहन दिले आणि आम्ही त्यामुळेच हे कॉपी मुक्तीचा पूर्णपणे कार्यक्रम राबवण्याचा इथे निर्धार केला आहे आणि नक्कीच आम्ही भविष्यात याचा आम्हाला खूप खूप फायदा होईल असे आम्ही इथे सांगू इच्छितो। थँक्यू। आणि आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकायचं असेल तर परसर्वरन्स तसेच व प्रेस्पिरेशन या दोन्ही गुण आपल्यात हवे असतात। पण आजचं युग पाहिलं तर आज उलटच दिसतंय। प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक पण त्यांना परसर्वरन्स ते त्यांच्या चिटिंगमध्ये देत आहे, म्हणजे त्याने किती चिकाटीनं मेहनतीने त्यांना चिटिंग द्यायला त्यांच्या सेंटरवर येत आहेत, विविध प्रकारे त्यांना चिटिंग देते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी होत आहे। आणि याच शाण्याला शब्दाचा मार आणि गाडाला दमण्याचा मार म्हटल्याप्रमाणे तसं जे पालक चिटिंग द्यायला येतील विद्यार्थ्यांना तर आमच्या शाळेनं असं आयोजित केलं आहे की जे पालक येतील त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचा सत्कार करायचं, म्हणजे ते इतकं मोठं कामगिरी करत आहे त्याबद्दल त्यांना काहीतरी सत्कार तर त्यांचा केलाच पाहिजे। त्यामुळे आमच्या शाळेनं प्रत्येक पालकांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करण्याचं निश्चित केलं आहे। आणि याच पद्धतीने जसं श्रीकर परदेशी सरांनी 2-3 वर्ष त्यांच्या काळामध्ये चिटिंग कॉपीमुक्त अभियान राबवले, तसंच त्याच कार्यक्रमाला आम्ही पुनर्जीवित करण्यासाठी आमच्या शाळेनं हा उपक्रम आयोजित केला आहे। आणि आम्हाला थोडं नक्कीच विश्वास आहे की येणाऱ्या काळात ही कॉपीमुक्त होईल आणि प्रत्येक विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं यश आणि आपलं सक्सेस संपादन करेल। 5वी ते 11वी या वर्गाच्या विद्यार्थिनीकडून परीक्षेच्या ह्या धामधुमीमध्ये कॉपी पुरवणाऱ्या किंवा नकला पुरवणाऱ्या नातेवाईकांना विद्यार्थ्यांचं जीवन कॉपीच्या आहारी जाऊन किंवा नकलेच्या आहारी जाऊन कसं उद्ध्वस्त होते आहे याची जाणीव विद्यार्थी वर्गाला झालेली आहे। आणि म्हणून संपूर्ण शाळेच्या विद्यार्थिनींनी एक संयुक्त असं निवेदन प्राचार्यांना दिलं आणि त्यांना विनंती केली, सर आम्हाला हे बघू वाटत नाही आहे, आमचं भविष्य कसं होणार आहे। प्राचार्यांनी फाजगी सरांनी हे निवेदन वाचलं आणि त्यांना लक्षात आलं की विद्यार्थ्यांची ही ओढ आहे, विद्यार्थ्यांना जे आवडतं ते नक्कीच केलं पाहिजे, कारण तेही स्वतः अतिशय उपक्रमशील आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांची सूचना लगेच अंमलात आणण्यासाठी त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं। विद्यार्थ्यांनी ठरवलं की शाळेच्या परिसरामध्ये, केंद्राच्या परिसरामध्ये जे पालक हे नक्कल घेऊन किंवा कॉपी घेऊन विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी येतात, किंबहुना त्यांचं भविष्य वाया घालवण्यासाठीच येतात याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली आणि त्यांना कुठंतरी परावृत्त करण्याच्या हेतूनं विद्यार्थ्यांनी गांधीगिरीच्या स्वरूपामध्ये त्यांचा सत्कार करायचं ठरवलं आणि त्यांनी फुलं, गुलाबाची फुलं येणाऱ्या सगळ्या पालकांना, नातेवाईकांना देऊन त्यांना विनंती करणार आहे की काका तुम्ही ही नक्कल देऊ नका, नक्कल देऊन आमचं नुकसान होणार आहे आणि हीच प्रथा अशी वाढत जाणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच
कुठेतरी लोप पावणार आहे, कुठेतरी नाहीसं होणार आहे, विद्यार्थी परीक्षेच्या काळामध्ये टिकाव धरणार नाही याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आज हा प्रकल्प सुरू केला आहे, उपक्रम सुरू केला आहे, जेणेकरून या माध्यमातून परीक्षा केंद्रावर कामं करणारी जी मंडळी आहे, उदाहरणार्थ केंद्र संचालक आहेत, केंद्र प्रमुख आहेत, त्याचबरोबर भरारी पथकातले पथक प्रमुख आहेत, पोलीस प्रशासन आहे, या सगळ्यांचा कुठला तरी कामाचा ताण कमी व्हावा, त्यांना कुठेतरी थोडंसं उसंत मिळावी, त्यांनाही थोडंसं बरं वाटावं की जेणेकरून विद्यार्थिनींनी जर कॉपीला किंवा नक्कलला जर आळा घातला तर नक्कीच बैठक पथक प्रमुख असतील, भरारी पथक प्रमुख असतील, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा केंद्रावरचे काम करणारे कर्मचारी असतील, या सर्वांना कामातून कुठेतरी थोडासा विसावा मिळेल, त्यांचा ताण कमी होईल. नक्कीच हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आजपासून परीक्षा सुरू होणार आहेत. त्या निमित्ताने आज मी माझ्या शाळेच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीनं इयत्ता 10वीच्या परीक्षार्थी विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. वर्षभरामध्ये सर्व शाळांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करून अभ्यास करून घेतलेला आहे. पण एक गोष्ट जाणवते, श्रीकर परदेशी सरांनी 2010मध्ये जो कॉपीमुक्त पॅटर्न आणला होता, तो पॅटर्न 17पर्यंत खूप छान चालला, पण 18 यानंतर काही प्रमाणामध्ये कुठंतरी गैरप्रकार करताना आढळत होतं. आणि यावर्षी आम्ही असं ठरवलं की आमचं सेंटर यमुनाबाई माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नायगाव हे सेंटर अतिशय कडक सेंटर म्हणून परिसरामध्ये नावाजलेलं आहे. नक्कीच याच सेंटरच्या जी काही आमची प्रतिमा आहे ती प्रतिमा आम्ही भविष्यामध्ये सांभाळणार आहोत. पण या प्रतिमेला सांभाळण्यासाठी आमच्या विद्यार्थिनींनी काल एक निवेदन दिलं की सर, महसूल प्रशासन असेल, आपलं जे पोलीस प्रशासन असेल किंवा आपली यंत्रणा असेल, त्या यंत्रणेचा ताण कमी करण्यासाठी या सगळ्या चांगल्या बाबीसाठी आम्हालाही तुम्ही सहभागी करून घ्यावं असं त्यांनी निवेदन दिलं. आणि नक्कीच आमच्या यमुनाबाई माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी 5वी ते 11वीच्या या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, जेणेकरून जोही पालक एखादा चुकीचा आग्रह धरेल असं यावेळेस असं होत आम्हाला जाणवलं की काही पालक विद्यार्थ्याचा अभ्यास असतानाही, विद्यार्थी हुशार असतानाही अतिप्रेमापोटी आपल्या मुलांना मदत करावी किंवा सेंटरवर येऊन चौकशी स्वतः करावी यासाठी येतात. आणि मग त्या अनुषंगानं मग सेंटरवरती कुठेतरी गोंधळ जाणवतो. यासाठी आम्ही मुलींनाच बाहेर उभा केलं आहे आणि 9वीच्या मुली आहेत त्या, जेणेकरून पुढच्या वर्षी त्या 10वीची परीक्षा देणार आहेत आणि त्याच मुली सगळं नियोजन करणार आहेत, जेणेकरून त्यांना एक जाणीव होईल त्या मुलींना की आपल्याला पुढच्या वर्षी अशीच कडक परीक्षा द्यायची आहे. आणि यावर्षीच्या सगळ्या मुलींना आणि पालकांना ते खालीच गांधीगिरीच्या माध्यमातून विनंती करणार आहेत आणि फूट देऊन त्यांना हे चुकीचं काम करू नये असं त्यांना आग्रह करून ते आपल्या पालकांना आणि जे कोणी पालक येतात, बाहेरच्या शाळेची अनेक विद्यार्थी आमच्या केंद्रावरती आहेत आणि त्या शाळेचे विद्यार्थी आणि पालक जरी आले तर त्यांना ते नक्कीच चुकीचं काही करत असतील तर त्यांना रोखणार आहेत. आणि या उपक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील होटाळकर साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब, आमच्या संस्थेच्या सचिव सौभाग्यवती सिंधुताई पवार पाटील यांनी सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माननीय कुंडलीर सर, आमच्या तालुक्याचे BO फटाले सर यांनी आमच्या या उपक्रमासाठी अतिशय चांगल्या उपक्रमाची शुभेच्छा दिल्या. आणि नक्कीच या उपक्रमामध्ये आम्ही आमच्या मुलींना सोबत घेऊन अतिशय कडक परीक्षा आणि शिस्तीत परीक्षा घेऊन सेंटरचं नाव लौकिक अजून वाढवण्यासाठी काम करू. धन्यवाद.